पहिला प्रश्न आहे, भारतीय भूसेना दिन कधी साजरा केला जातो? ए 15 ऑक्टोबर, बी 15 जानेवारी, सी 15 नोव्हेंबर, डी 3 जून। उत्तर कोणाला माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा। तुमचे योग्य उत्तर आहे बी 15 जानेवारी। पुढील प्रश्न आहे, नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? ए विभागीय आयुक्त, बी उपनगराध्यक्ष, सी जिल्हाधिकारी, डी महापौर। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। योग्य उत्तर आहे सी जिल्हाधिकारी। पुढील प्रश्न आहे, ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात? ए प्रथिने, बी पिष्टमय पदार्थ, सी मेद, डी संप्रेरक। योग्य उत्तर आहे सी मेद। पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरातील कोणत्या पेशीला सैनिक पेशी असे म्हणतात? ए रक्तबिंबिका, बी पांढऱ्या पेशी, सी लाल पेशी, डी चेतापेशी। योग्य उत्तर आहे बी पांढऱ्या पेशी। पुढील प्रश्न आहे, गोसीखुर्द धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ए बीड, बी जालना, सी चंद्रपूर, डी भंडारा। तुमचे योग्य उत्तर आहे डी भंडारा। पुढील प्रश्न आहे, मोगल काळात दरबारी भाषा म्हणून रिकामी जागा भाषेचा वापर केला जात असे? ए इंग्रजी, बी हिंदी, सी पार्शियन, डी आर्मी। तुमचे योग्य उत्तर आहे सी पार्शियन। पुढील प्रश्न आहे, कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ए राजस्थान, बी गुजरात, सी बिहार, डी केरळ। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मंडळी। तुमचे योग्य उत्तर आहे ए राजस्थान। पुढील प्रश्न आहे, प्रत्येक घरामध्ये एलपीजी गॅस जोडणी असणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? ए हिमाचल प्रदेश, बी केरळ, सी आसाम, डी मणिपूर। तुमचे योग्य उत्तर आहे ए हिमाचल प्रदेश। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले दिव्यांगासाठीचे न्यायालय कोठे आहे? ए मुंबई, बी पुणे, सी औरंगाबाद, डी नांदेड। तुमचे योग्य उत्तर आहे बी पुणे। पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे? ए पीयूषिका, बी यकृत, सी त्वचा, डी हार्ट। योग्य उत्तर आहे बी यकृत। पुढील प्रश्न आहे, भारतातील 100% साक्षरता असलेले राज्य कोणते आहे? ए दिल्ली, महाराष्ट्र, सी तामिळनाडू, डी केरळ। तुमचे योग्य उत्तर आहे डी केरळ। पुढील प्रश्न आहे, नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात? ए मे ते सप्टेंबर, बी नोव्हेंबर ते फेब्रुवारी, सी जुलै ते डिसेंबर, डी जून ते सप्टेंबर। योग्य उत्तर आहे डी जून ते सप्टेंबर। पुढील प्रश्न आहे, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ए आसाम, बी सिक्कीम, सी नागालँड, डी पश्चिम बंगाल। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। योग्य उत्तर आहे डी पश्चिम बंगाल। पुढील प्रश्न आहे, आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? ए गंगा, बी यमुना, सी नर्मदा, डी ब्रह्मपुत्रा। तुमचे योग्य उत्तर आहे बी यमुना। पुढील प्रश्न आहे, शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ए केरळ, बी कर्नाटक, सी आंध्र प्रदेश, डी पश्चिम बंगाल। तुमचे योग्य उत्तर आहे बी कर्नाटक। पुढील प्रश्न आहे, भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? ए कर्नाटक, बी तामिळनाडू, सी त्रिपुरा, डी केरळ। तुमचे योग्य उत्तर आहे डी केरळ। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? ए केरळ, बी ओडिशा, सी गुजरात, डी आसाम। योग्य उत्तर आहे डी आसाम। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश हा सार्क या संघटनेचा सदस्य नाही? ए अफगाणिस्तान, बी मालदीव, सी म्यानमार, डी भूतान। तुमचे योग्य उत्तर आहे सी म्यानमार। पुढील प्रश्न आहे, अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ए उत्तर प्रदेश, बी उत्तराखंड, सी छत्तीसगड, डी हिमाचल प्रदेश।
उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा। योग्य उत्तर आहे बी उत्तराखंड। पुढील प्रश्न आहे, ड्युरंड रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमध्ये सीमारेषा दर्शवते? ए भारत पाकिस्तान, बी पाकिस्तान अफगाणिस्तान, सी भारत श्रीलंका, डी भारत बांगलादेश। तुमचे योग्य उत्तर आहे बी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान।